आपली मशीन आहे बघा 8 kg ची, तर 8 kg मध्ये 8 ड्रेस बसतात याच्यामध्ये, ठीक आहे. फॉर्मल मध्ये तर जीन्स पॅन्ट असेल तर स्पेशल जीन्स 8च टाकायच्या. जर तुम्हाला अंदाज कळत नसेल तर कपडे टाकल्यानंतर 4 ते 5 बोटं एम्प्टी पाहिजे. ड्रमला हात लावायचा आणि कपड्याला 4 ते 5 बोटं एम्प्टी हवी, गॅप पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणजे फिरायला, ठीक आहे. कपडे टाकल्यानंतर लॉक करायचं आरामात. लॉक केल्यानंतर हे ऑन करायचं. ऑन केल्यानंतर आपले आता तुम्ही मिक्स कपडे टाकले सोबत. मिक्स कपड्यांसाठी हा प्रोग्राम आहे. याच्यामध्ये तुम्हाला नाही का अजून एक ऑप्शन दिलेलं आहे कंपनीनं, 1 तास 38 मिनिटं आहे. याच्यात वेट किती दाखवते बघा, 3.5 kg. म्हणजे तुम्ही याच्यात 4 ड्रेस टाकू शकता. जर 8 ड्रेस असेल तर चालणार का याच्यात? नाही चालणार, ठीक आहे, कारण त्याच्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी नाही आहे त्या प्रोग्रामची. याच्यामध्ये तुम्हाला अजून एक ऑप्शन आहे, जर कपडे कमी आहे आपले, समजा 4 ड्रेस आहे आणि तुम्हाला 1 तास 38 मिनिटं दाखवतोय पण टाइम थोडा कमी पाहिजे, तर त्याला काय कसं करायचं बघा. टाइम सेवर किती नंबरला खालून काउंट करायचं, 1 2 3 4 5 नंबरला, ठीक आहे. 5 वेळेस हे ऑप्शन बटन प्रेस करायचं, 1 2 3 4 5 आणि सिलेक्ट असा सिम्बॉल येतो. 1 तास 9 मिनिटात तुमचे पूर्ण कपडे 5-6 ड्रेस धुवून निघतील. 1-2 ड्रेस कमी जास्त झाले तर काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. पण 8 किलो नाही टाकायचे. 3.5 दाखवलं, 4-5 टाकू शकता तुम्ही. त्यानंतर जर 8 किलो जर असेल तर हा प्रोग्राम सिलेक्ट करावा लागेल तुम्हाला. याच्यामध्ये दाखवलं बघा 8 kg, ठीक आहे. म्हणजे वेट पण त्याला कॅपॅसिटी आहे त्याची. आणि याच्यात अजून एक ऑप्शन आहे, पुन्हा तुम्ही याच्यात टाइम कमी करू शकता. म्हणजे आपल्याला 1 तास 58 मिनिटं नाही थांबायचं. 1 2 3 4 5 आणि सिलेक्ट याची वॉच येते. 1 तास 21 मिनिटात तुमचे 8 किलो कपडे पूर्ण वॉश होतील. तुम्ही जे कपडे रेग्युलरचे जरी असले तर हा प्रोग्राम जर वापरला ना, व्हायब्रेशन वगैरे एकदम सायलेंट राहील, जास्त होणार नाही. त्यानंतर जर आपल्याकडे हॉस्पिटलचे वगैरे कपडे असेल तर हा प्रोग्राम वापरायचा. अँटी एलर्जी बेबीवेअर लहान मुलांचे कपडे असतील तर हा वापरायचा. जिथं जिथं तुम्हाला टाइम सेवर दिसेल तिथं तिथं तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. जिथं नाही आहे तिथं नाही करायचं, ठीक आहे. आता कॉटन इको कॉटनचे कपडे असेल आपले नॉर्मल खराब असेल तर आपण याच्यामध्ये वॉश करतो. जर जास्त हेवी खराब असेल, खूप खराब असेल तर इको वापरायचं. याचा टाइम कमी नाही होणार. सिंथेटिक 2 तास. त्यानंतर बघा सिंथेटिक जसं साड्या वगैरे तर सिंथेटिक कंपनीचे साड्या ड्रेस वगैरे ते असतं ना, तर ते तुम्ही याच्यामध्ये वॉश करायचे तुम्हाला. टाइम सेवर आहे त्याला. याला किती वेळ जावा लागेल, म्हणजे भिजू घालायचं. जसं तुम्ही बाहेर भिजू घालता ना तसं याच्यात भिजू तुम्ही स्टोर करू शकता. आहे प्री वॉश म्हणजे एक्स्ट्रा पाणी घेऊन विसरणे. म्हणजे ज्यावेळेस तुमचे कपडे टाकले साबण बऱ्याच वेळा असं होतं की राहतच, त्यावेळेला त्याला एक्स्ट्रा रिन्स वापरायचं. ज्यावेळेस तुम्ही साबण वगैरे रिन्स हे प्री वॉश कशासाठी असतं, जे कपडे टाकले आपण त्याला थोडं आधी ओलं करायचं, तुम्हाला फ्रेश करायचे आणि नंतर वॉश करायचे, त्याच्यासाठी प्री वॉश. आणि सोप म्हणजे कपडे भिजवणे. एक्स्ट्रा रिन्स मध्ये तुम्ही त्याच्यामध्ये सोप मध्ये जाऊन तुम्ही त्याला हे करू शकता. आता हे बघा, सोपवर गेलो आपण, सिलेक्ट केलं, ऑटोमॅटिक त्याचा अर्धा तास वाढून जातो. अच्छा, म्हणजे ते इथे तेव्हा लिक्विड टाकून द्यायचं, परत नाही टाकायचं. नाही, सोप करतानाच टाकून द्यायचं. बरोबर. आणि मग टाइम सेवर वर जाऊन त्याला काही गरज नाही. इथेच सोप मध्ये जाऊनच तुमचं सिलेक्ट करून घ्यायचं. बरोबर. त्यानंतर हे बघा क्रॅडली वॉश. नाजूक कपडे येतात आपल्याकडे, टोनवाले ड्रेस, डिझायनर कपडे असतील, वर्कवाली साडी असेल तर याच्यामध्ये 2 किलो पर्यंत टाकायचे, जेणेकरून ते खराब नाही होणार. आणि याचं रोटेशन आहे, हाफ रोटेशन असतं. क्रॅडली वॉश पाळणा खेळण्यासारखं. त्यानंतर स्पिन ड्राय. जर कपडे तुम्हाला फक्त पिळायचे आहे त्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये याला यूज करू शकता. आता याला पण टाइम सेवर आहे स्पिन ड्रायला. आहे ना, म्हणजे 12 मिनिट होऊन जातात. त्यानंतर बघा, जर कपडे आपल्याला विसळून पिळायचे असतील तर रिन्स प्लस स्पिन घ्यायचं, ठीक आहे. त्यानंतर युनिफॉर्म वगैरे असेल तर याच्यासाठी कर्टेन्स, जसं पडदे वगैरे विंडोचे डोअरचे असतील ते कपडे याच्यात. स्पोर्टवेअर म्हणजे आपण स्पोर्ट खेळण्याचे कपडे, उलन्स मध्ये स्वेटर वगैरे येतात, 1-2 स्वेटर टाकू शकता याच्यामध्ये. उलन टाईप ते पाणी प्याल्यानंतर जड होतात, ठीक आहे. उलनच्या याच्यात. आता हा आला आपला एक्सप्रेस. याच्यामध्ये नाही का 2 ऑप्शन आहे, एक 15 मिनिटाचा आहे आणि 30 मिनिटाचा आहे, ठीक आहे. आता तुम्हाला 15 मिनिटं लावायचं तर टाइम सेवरचा यूज करावा लागेल, बरोबर. आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे, 2च kg वेट चालतं. जर आपण याच्यात 8 kg टाकलं तर मशीन धड 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 करणार.